साथी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोणतीही मैफल सुरू करायची असेल किंवा रंगायची असेल तर सुरुवातीला सूर लागावा लागतो आणि ते लवटे सरांच्या व्याख्यानाने लागलेलं आहे आणि याचा शेवट चांगला भैरवीने होईल असं मी त्यांना आश्वासन देतो. मुद्दा काय आहे की त्यांनी खूप ऐतिहासिक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यामध्ये मला जाणवलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 36 साली जी ठिणगी पडली ती कशासाठी होती, तर तरुणांच्या संघटनेची भूमिका ही कशी असावी याच्या बाबतीमध्ये वैचारिक मतभेद होते आणि ते साने गुरुजींना बरोबर पोचलेलं होतं. ते म्हणजे तरुणांची संघटना ही सतरंजा टाकणं, सतरंजा उचलणं, पाणी देणं, आवभगत करणं एवढ्यापुरती मर्यादित न राहता ती समाज परिवर्तनासाठी लढणारी अशी ती संघटना असावी, तिला स्वायत्तता असावी, हा मुद्दा त्याच्या मुळाशी होता. राष्ट्रसेवा दलाच्या स्थित्यंतरांबद्दल आपण जर इतिहासाकडे नजर टाकली तर हे स्वाभाविक आहे की आपणच आपलं कौतुक करण्यापेक्षा आपल्या उणिवा आपल्याला शोधायच्या असतात. या निमित्ताने हे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा एका मर्यादेनंतर अतिरेक पण होता कामा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एकूण देशाच्या पसाऱ्याबाबत मी बोलणार नाही, परंतु महाराष्ट्राबाबत ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे नव्या वाटा निर्माण झाल्या, नवीन परंपरा निर्माण झाल्या, नवीन सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं, नवीन कार्यक्रम संपूर्णपणे देण्यात आले, त्यात राष्ट्रसेवा दलाचं ऐतिहासिक योगदान आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण प्रश्न कुठे येतो, आता आम्ही एकत्र बसले असताना तोच मुद्दा पुढे आला की 1960 साली 1965 साली साताऱ्याच्या मेळाव्याला बैलगाडीतून भाकरी आलेल्या होत्या. हा लोकांचा प्रतिसाद सेवा दलाला कसा मिळाला होता? राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकाला एवढी वाहवा का मिळाली? विनोबा भावेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्रसेवा दलाचे सैनिक वर्षानुवर्ष, काही लोकांनी तर आयुष्य अर्पण केलं भूदान चळवळीला. तर ह्या ज्या आपल्या चांगल्या परंपरा होत्या याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पण त्यातून त्यामागचं सूत्र काय होतं, तर त्या काळामध्ये जे प्रश्न होते, त्या काळामध्ये ज्या समस्या होत्या, त्या काळामध्ये ज्या कोंडी होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कोंडी, त्या राष्ट्रसेवा दलाने नेमकेपणाने हेरल्या होत्या आणि त्या हेरून त्याला समर्पक अशी आपल्या विचार प्रणालीच्या चौकटीमध्ये अभिनव पद्धतीची माध्यमं निर्माण केली होती, अभिनव पद्धतीचे कार्यक्रम दिले होते, म्हणून राष्ट्रसेवा दल त्या कालखंडामध्ये यशस्वी झालं. आपण आजच्या घटनेचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला आपली मूल्य बदलण्याची मुळीच गरज नाही आहे. फक्त लोकांपर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे, जे मार्ग आहेत त्याचा विचार करायला पाहिजे. राष्ट्रसेवा दलाच्या प्रथमपासूनच्या कामामध्ये लहान मुलांवर भर आहे, तो या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावा लागणार आहे. परंतु एकूण लोकसंख्येमध्ये जे युवकांचं प्रमाण, युवतींचं प्रमाण वाढतं आहे, त्या डेमोग्राफीचा विचार करून आणि दुसऱ्या बाजूला वंचितपणाच्या बाजूने जे भणंगीकरण होत आहे त्याचा विचार करून आपल्याला ज्यांच्याबरोबर काम करायचं आहे ते कोण आहे, आपला लक्ष्यगट कोणता आहे, कुणाला क्रांतीचा अग्रदूत बनवायचं आहे, याचा आपल्याला नव्याने आणि खुलेपणाने विचार करायला पाहिजे. आणि यासाठी मला असं वाटतं की त्यांनी फार सविस्तरपणे मांडणी केली. तेवढी मांडणी केली तर खूप वेळ जाईल, म्हणून मी अगदी थोडक्यात सांगतो. 3 मुद्दे प्रामुख्याने वाटतात
की ज्याच्याशी आपल्याला सामना करायचा आहे. जी अर्थव्यवस्था मनमोहन सिंगांनी लायसन्स राज नष्ट करण्यासाठी केली, तिच्यामध्ये निकोपपणे भांडवलशाहीचा विकास होऊन त्याचे लाभ हे वंचितापर्यंत पोचावे अशी कल्पना होती. पण 2000 साली जी सत्ता परिवर्तन झालं त्याच्यामध्ये हितसंबंधियांचं अर्थकारणचं मॉडेल हे आपल्या देशावर लादलं गेलं आहे आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अगदी वंचित बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. त्याचाच एक पाय हा धार्मिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. एक सुंदर कार्टून माझ्या पाहण्यात आलं की एका बाजूला संविधानाला माला अर्पण केली जाते, हार अर्पण केला जातो आहे, तर त्याच्या खाली मोठं एक लॉक पण लावलेलं आहे. म्हणजे त्याला बंद करण्याची, त्याला निष्प्रह करण्याची सुद्धा युक्ती केली जाते. याचा संबंध अर्थकारणाशी आजच्या जोडल्या गेलेला आहे. त्याचबरोबर तिसरं की ह्याचा संबंध पूर्णपणे एका धर्माशी जोडला गेला आहे आणि एका धर्माशीच नव्हे तर त्या धर्मातल्या काही निवडक गटांसाठीच केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ही संपूर्णपणे विदारक परिस्थिती आहे ही निर्माण झालेली आहे. ह्या तिन्ही गोष्टींची अशी सांगड घातलेली आहे आजच्या प्रस्थापित सत्तेने की त्यामुळे पुरोगामी संघटनांना काम करणं मुश्किल होत आहे. पण माझा विश्वास आहे ज्या पद्धतीने राष्ट्रसेवा दलाने ऐतिहासिक काम केलेलं आहे, आपण याचा पूर्णपणे मागोवा जर घेतला तर अजूनही लोकांकडे गेल्यानंतर आपल्याला नवीन आशेची किरणं आपल्याला सापडतात. कित्येक युवक असे आहेत की त्यांच्यापर्यंत जाऊन पोचण्याची गरज आहे. म्हणून गांधीजींनी जो नारा दिला होता तो मला असं वाटतं की आपण आजच्या नवीन युगामध्ये करण्याची गरज आहे. गो बॅक टू पीपल, लोकांकडे जा आणि जितकं आपण लोकांकडे जाऊ तेवढे आपण एम्पॉवर होऊ. आपल्याला नवीन गोष्टी समजतील, नवीन शिकायला मिळतील, नवीन काय करायला पाहिजे याची आपल्याला दिशा स्पष्ट होईल. तुम्ही जे मांडलं की यापुढचं सेवादलाची दिशा कशी असली पाहिजे, कार्यक्रम कशी असली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये आम्ही अगदी गांभीर्याने त्याचा विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता ह्या सत्रानंतर जे सत्र सुरू होणार आहे ते उद्या दुपारपर्यंत चालणार आहे. यासाठी संपूर्णपणे युवकांनाच फ्री हँड असणार आहे. आमच्यापैकी कोणी पांढऱ्या केसाचा माणूस त्याच्यावर असणार नाही आहे. हे विचार मंथन ही आजचा म्हणजे उद्याचा समारोप झाल्यानंतर पूर्ण होणार नाही आहे. याचं फार मोठं मंथन आपल्याला वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रसंगी करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपली मनोभूमिका ही तयार झालेली. मला विशेष उल्लेख करावासा वाटतो की 4 आणि 5 एप्रिलला पुण्यामध्ये आम्ही असाच मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याला जर लवटे सर आले असते तर आज कदाचित त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडली असती. याची सुरुवात आम्ही केलेली आहे, परंतु याचा शेवट आपल्याला एका टप्प्यापर्यंत नेणं आणि त्याचं प्रकट दर्शन करणं हे आपल्याला या पुढच्या काळात करायचं आहे. तर माझं सगळ्यांना आवाहन आहे की अगदी मोकळेपणाने या पुढची चर्चा जी आहे पुढच्या सत्रांची ही व्हावी, त्यातून नवीन मुद्दे पुढे आणावेत आणि ज्यामुळे आपल्याला पुन्हा राष्ट्रसेवा दलाला आजच्या काळाला सुसंगत असं राष्ट्रसेवा दल बनवता येईल. तर जाताना मला राहवत नाही म्हणून मी एक सांगतो, तुम्ही कुणाच्या मार्फत सेवा दलात आलात ते सांगितलं ते आमचे फार चांगल्या परिचयाचे होते. मी राष्ट्रसेवा दलात साने गुरुजींची पुस्तकं वाचून आलो. म्हणजे राष्ट्रसेवा दलाला आजही साने गुरुजी हे कालबाह्य झालेले नाहीत. त्यांनी भारतीय संस्कृतीचा अर्थ अत्यंत कालजयी पद्धतीने मांडलेला आहे. त्याच्याकडे आपल्याला पुन्हा एकदा साने गुरुजींच्या साहित्याकडे वळावं लागेल असं मला वाटतं. आता पुढच्या सत्रासाठी भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे मी इथेच थांबतो. सगळ्यांचे धन्यवाद.